शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक आनंदाच्या आणि दिलासादायक असणाऱ्या दोन बातम्या मिळाल्या। यामध्ये अनुदानामध्ये वाढ होणार का आणि 2 लाख रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार की काय असा देखील प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत। कारण कर्जमाफीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेटपैकी एक असलेल्या अपडेटमध्ये ज्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती की ही अट बदलावी किंवा हा निकष काढून टाका, कारण अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत आणि याचीच दखल घेऊन आजवर कधीच न झालेली ही कर्जमाफीची प्रक्रिया सर्वाधिक मोठी प्रक्रिया आम्ही राबवत आहोत असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितले गेले। आणि त्यानंतर कर्जमाफीमधील महत्त्वाच्या 2 निकषांबाबतचा निर्णय घेण्यात आला, जे 2 निकष काढल्याने राज्यातील अनेक जवळपास 15 ते 16 लाख शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे आणि थेट ते कर्जमाफीसाठी पात्र देखील झालेले आहेत। आणि कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असताना शेतकऱ्यांचा हा एक मोठा विजय मानला जात आहे, कारण यामध्ये 2019 ची अट असेल किंवा प्रोत्साहनपर अनुदान असेल, या 2 अटींबाबत अनेका शेतकऱ्यांनी मागणी केल्या होत्या आणि या सर्व मागण्या आता मंत्र्यांच्या वतीने आपल्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि याबाबत त्यांनी अधिवेशनामध्ये देखील स्पष्टपणे माहिती दिली आहे। नक्की काय सांगितले त्यांनी ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, परंतु तुमच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यामध्ये नक्की अनुदान किती मिळणार आहे, त्यासोबतच 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कशा पद्धतीने ही प्रक्रिया यापुढे राबवली जाणार आहे, तुम्हाला नक्की काय करायचंय आणि रक्कम वाढली म्हणजे ही कोणती रक्कम वाढली आहे, सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेबाबत पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, येथे सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की अनुदानामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही, म्हणजेच की जे प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय आहे, जे शेतकरी रेग्युलर त्यांचे कर्ज नवे जुने करतात त्या शेतकऱ्यांसाठीचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अनुदान, आणि हे अनुदान 50,000 रुपयेच असणार आहे, यामध्ये वाढ झाली नाही। अनेकांनी पाहिलं मी की अनेक जण विचारत आहेत की आता कर्जमाफीबाबतचे निकष बदलले आहेत, म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे 2 लाख रुपये अनुदान देखील मिळणार आहे का? तर 2 लाख रुपये अनुदान मिळणार नाही, प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 रुपयेच राहणार आहे। मग तुम्ही म्हणाल यामध्ये बदल काय झाला? हे तर आधीपासूनच आहे, पण लक्षात घ्या यामध्ये आधी काय अटी होत्या, तर यामध्ये आधी अशा अटी होत्या की मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही तुमचे कर्ज नवे जुने केलेले असावे आणि त्यासोबत चालू वर्षाचे देखील कर्ज तुम्हाला भरणे आवश्यक होते, म्हणजेच की चालू वर्षामध्ये देखील तुम्हाला कर्ज नवे जुने करायचे होते आणि हे कर्ज नवे जुने केल्यानंतरच तुम्ही पुढील पात्र होणार। म्हणजेच की तुम्हाला जर 50,000 रुपये मिळायचे असतील तर तुम्हाला चालू वर्षाचे कर्ज नवे जुने भरणे बंधनकारक करण्यात आले होते आणि ही अट काढून टाकावी अशी मागणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची होती आणि त्यामुळे आता ही अट काढून टाकण्यात आलेली आहे। आता मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही तुमचे कर्ज नवे जुने केले असल्यास तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही। म्हणूनच जे चालू बाकीदार शेतकरी आहेत ज्यांचा प्रश्न होता की अनुदानामध्ये वाढ झाली का, रक्कम वाढून मिळणार का, तर रक्कम वाढून मिळणार नाही, जास्तीत जास्त 50,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या, जास्तीत जास्त मी का म्हणतोय, जर तुमच्यावर 37,000 रुपये कर्ज आहे आणि तुम्ही तेवढेच नवे जुने करता तर तुम्हाला 37,000 रुपयेच मिळणार आहेत, तुम्हाला 50,000 रुपये मिळणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांकडे 1.5 लाख रुपये कर्ज आहे आणि ते शेतकरी कर्ज नवे जुने करतात तर त्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहेत जास्तीत जास्त, अशा पद्धतीने असणार आहे। आता महत्त्वाची दुसरी अट बदलली ती म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना 50,000 रुपये केवळ कर्जमाफी मिळणार होती, इतर सर्व रक्कम त्यांना बँकेमध्ये आणून भरायची होती, त्यांना 2 लाखांची माफी होणार नव्हती आणि ती देखील अट आता काढून टाकण्यात आली आहे। म्हणजेच की आता 2019 मध्ये जर तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तरी देखील तुम्ही 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी डायरेक्ट पात्र होता, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। म्हणूनच कर्जमाफीबाबतच्या या 2 महत्त्वाच्या निकषांमध्ये बदल झाले आहेत, इतर अनुदान वाढ वगैरे कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून या योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या कर्जाची काय कंडिशन आहे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।